नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा आपला बिटल बोकड आहे. थोडा बिमार पडला होता, पण 4 महिन्याचा बोकड आहे मित्रांनो. हा बघा, हा आहे बिटल, त्याच्यानंतर हा आहे गावरान. आता हे 3 महिन्याचा बोकड आहे. तो 4 महिन्याचा आहे, हा 3 महिन्याचा आहे. आता याच्यामध्ये फरक सांगा तुम्ही, तो बोकड कुठं दिसतो, हा बोकड कुठं दिसतो. तर सांगण्याचं तात्पर्य एकच, बिटलला जेवढी वाढ आहे तेवढी आपल्या गावरानला नाही. आणि त्याच्यामुळं काय होणार, जे आपले शेळी पालक मित्रमंडळी आहेत समजा, त्यांचा गावरानपेक्षा बिटलकडे जास्त भर चालू आहे. कारण की बिटलचं वजन झपाट्यानं वाढतं, वाढ पण झपाट्यानं होती. आज जवळपास हे बघा, शेळीच्या बरोबर हा बोकड दिसतो. आणि तरी पण हे बिमार पडला होता. बिमार पडलेला असल्यामुळं थोडं तब्येत त्याची डाऊन झाली, पण आता बरं दिसू राहिला. बिटल शेळी पालन जर करायचं असलं तर त्याला आपल्याला नियोजन चांगलं करावं लागतं. नियोजन चांगलं व्यवस्थित करावं लागतं. चारा वैरण सगळं, त्याच्यानंतर खुराकाचं नियोजन, लसीकरण लसीकरण असं बरंच काही नियोजन करावं लागतं. आणि गावरांमध्ये हे ज्या गावरान शेळ्या आहेत, याला जास्त काही आपल्याला लसीकरणाची याची आवश्यकता नसते. कारण की हे मूळचं आपल्या महाराष्ट्रातील हा वाण आहे, ही जात आहे. त्याच्यामुळे याला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. याला वातावरण इकडलं शूट झालेलं आहे, पावसाळा हिवाळा उन्हाळा यांना काहीच होत नाही. फक्त या जातीला आहे ना, ही जात पंजाबची असल्यामुळे मूळची, यांना जास्त टेम्परेचर जमत नाही, गरमाट जमत नाही. आणि गरमी असो किंवा पाऊस असो, थंडी असो, हे 3 ऋतू यांना मेंटेनन्समध्ये लागतात. त्याच्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि कसं आहे माहिती आहे का, गावरान शेळ्यांचं आहे यांच्यामध्ये प्रॉफिट वाटेल तेवढा नाही आहे. कारण की आता हा बोकडा आपण 2 महिन्याचा 21,000 रुपये 25,000 रुपयामध्ये घेतला होता. 25,000 रुपयामध्ये 2 महिन्याचा बोकड घेतला होता. आज बिटल पिल्लांना इतकी मागणी आहे, जन्माच्या अगोदरच लोक ॲडव्हान्स देऊन ठेवतात की आम्हाला बोकड द्या, पाट द्या. याच्यामुळं बिटलकडे जास्त लोकांचं लक्ष आहे. कारण कसा विषय झाला, वजन झपाट्यानं वाढतं आणि आपल्याला शेळी पालनामध्ये जो काही बोकडांचे पैसे भेटतात हे वजनावर भेटतात. तुमचा बोकड जर चांगल्या क्वालिटीचा असला तर तुम्हाला पैसे पण चांगल्या क्वालिटीचे भेटतात. आता गावरानमध्ये कसा विषय झालेला आहे, गावरान बोकड हे वाढीला थोडा वेळ लागतो आणि वजन वाढ पण झपाट्यानं होत नाही, वाढ पण झपाट्यानं होत नाही. आज बिटलचा आणि गावरानचा इतका फरक आहे. आज बिटल शेळी जर म्हणलं तर 3, 3.5, 4 लिटरपर्यंत दूध देते आणि गावरान शेळी आपली 1-1.5 लिटर दूध देते. आणि त्याच्यामुळं यांचे पिल्लं बिटलचे हे दूध चांगलं असल्यामुळं यांचं वजन वाढ पण झपाट्यानं होते, वाढायला पण उंची लांबी याच्यामध्ये भरपूर म्हणजे झपाट्यानं वाढ होते गावरानपेक्षा. सांगण्याचं तात्पर्य एकच, बिटल जास्त प्रमाणामध्ये भाव आहे बिटलला, पण आपण थोडं बिटलकडं पण लक्ष द्यायला पाहिजे आणि गावरानकडं पण द्यायला पाहिजे. आज जर आपल्याला त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट जर भेटत असेल तर सुरुवातीला आपण एखादी शेळी घेऊन बिटलची त्याच्यापासून सुरुवात करायला पाहिजे. आता आपण हा बोकड कशासाठी घेतलेला, फक्त ब्रीडर याला ब्रीडिंगसाठी घेतलेला आहे. आपण गावरानला क्रॉस करणार आहोत. गावरानला क्रॉस करून पण याच्यामध्ये चांगले फायदे आहेत. पुढं चालून जे वंशवळ आहेत ते वजन झपाट्यानं वाढतं. आज ज्यावेळेस पिल्लं जन्मतात आपले जे गावरान शेळ्या आहेत, गावरान शेळ्याचे 2 किलो 2-2.5 किलो भरतात. पण या बिटल हे जवळपास 4.5 किलोच्या पुढंच असतात जन्मताच यांचं वजन. आज 4 किलो जरी म्हणलं तर या मोठ्याला बोकड्यासारखे, ह्या बकऱ्यासारखं वजन म्हणजे बकरू राहतं जन्मताच. त्याच्यामुळं आपला पण विचार चालू आहे, पण सध्या नाही. आपण थोडा हिशोबानं एक शेळी घेऊन त्याच्यावरती आपण
सुरुवात करणार आहोत. हा बोकड आपण गावरानला क्रॉस करून याच्यामधून पण आपण चांगल्यापैकी वंशावळ घेऊन बोकडं विक्रीसाठी आपल्याला फायदा राहणार आहे. आज बरेच लोक बिटर क्रॉसवर काम करतायत शेळी पालनामध्ये, तर त्यांना पण चांगला प्रॉफिट भेटतोय. कारण क्रॉसिंगमध्ये पण आपल्याला जवळपास 70 ते 80% त्याच्यामध्ये रिझल्ट लागतोय. आणि त्याच्यामुळे आपण पण असंच नियोजन करणार आहोत. शेळी पालनामध्ये आपल्याला फक्त लागतं काय, आपल्याला बोकडाची वजन आणि क्वालिटी जर चांगली असेल तर आपल्याला पैसे चांगले भेटतात. आज व्यापारी जरी आले तर ते अगोदर बोकड बघतात. बोकड जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर आपण मागितल्या प्रमाणात ते आपल्याला पैसे देतात. जर त्याला मासच नसेल, त्याचे वजनच नसेल तर त्या बोकडाचे आपल्याला योग्य पैसे येत नाही. गावरानमध्ये तसंच हो राहिलं. कोणाला पण वाटतं गावरान शेळी पालन करायला गेलं त्याच्यामध्ये वजन वाढ एवढी भेटत नाही आणि त्याच्यामुळं नाविलाजानं 7-8 महिन्याचा बोकडा आपल्याला 8 ते 10 हजार रुपयापर्यंत द्यावा लागतो. 6-7 महिन्याचा. हा जर बोकड 6 महिन्याचा झाला तर जवळपास 50,000 रुपयापर्यंत चांगली जर क्वालिटी ठेवली तर 50,000 रुपयापर्यंत हा बिटलचा बोकड जाऊ शकतो. आता हे 100% नंबर 1 क्वालिटीचा बोकड आहे हा बिटल. हा क्रॉसमध्ये नाही काय नाही, 1 नंबर ओरिजिनल आहे. याचे कानं बघा तुम्ही, याचा पंच बघा, याची नोज बघा नाकाची कशी आहे. तर फक्त या बिटलला चाऱ्याचं नियोजन, खुराकाचं नियोजन आणि लसीकरण एवढं जर लक्ष दिलं तुम्ही तर बिटल शेळी पालन पण एवढं अवघड नाही. फक्त त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. एकदमच 4-5 शेळी घेऊन आपण शेळी पालन करायला नाही पाहिजे. सुरुवातीला जर बिटलवर शेळी पालन करायचं असेल, बिटलवर काम करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला 1 शेळी किंवा 2 शेळ्या याच्या व्यतिरिक्त जास्त घ्यायला नाही पाहिजे. त्याच्यामधून जसं आपल्याला अभ्यास येईल तसं मग आपण त्याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे. तर आपण पण तसंच करणार आहोत. 1 शेळी किंवा पाट घेणार आहे हिवाळ्यामध्ये. हा बिटल बोकडा अजून 4 महिन्याचा झाला म्हणजे 8 महिन्याचा टोटल झाला की मग नंतर आपण नियोजन करणार आहोत. कसं आहे मित्रांनो, आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉफिट भेटलं पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला शेळी पालन करायचं आहे. तर ह्या थोडक्यात मी तुम्हाला यांचा गावरानचा आणि बिटलचा फरक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढं प्रत्येक शेळी पालकाकडं 1-2 तरी बिटल असणारच आहेत. कारण की याचा रिझल्ट भरपूर चांगल्या पद्धतीनं भेटत आहे आणि याच्यामध्ये प्रॉफिट जास्त असल्यामुळं कोणाला वाटतं बिटल शेळी पालन खूप फायद्याचं आहे. आणि कसं आहे मित्रांनो, जर नियोजन आपण चांगलं केलं तर कुठलाही व्यवसाय आपल्याला अवघड वाटत नाही. फक्त त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं आपण करणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.